भारताला कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो. कारण काय तर मधमाशा. भारतात दरवर्षी सुमारे 15,000 टन कांद्याचे बी तयार होते, ज्यापैकी 70% बिया या मधमाशांमुळे पॉलिनेट होतात. या मधमाशा फुलांवर बसतात आणि परागकणांना संपूर्ण शेतात फिरत पॉलिनेट करतात. पण आजकाल मोनोकल्चर फार्मिंगमुळे म्हणा किंवा अतिप्रमाणात पेस्टिसाइडचा वापर किंवा वृक्षतोडीमुळे मधमाशा शेत सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. परिणामी कांद्याची शेतं ओस पडताय. त्यामुळे भविष्यात आपण केवळ कांदा नाही तर आपल्या आवडत्या फळांपासूनही वंचित राहू शकतो. याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे बी मॅन अमित गोडसे यांनी आपलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं आरामदायक करिअर सोडून कुठल्याही अनुभवाशिवाय बी रेस्क्यूमध्ये उतरायचं ठरवलं, जेणेकरून या दुर्लक्षित मधमाशांना ते वाचवू शकतील. सध्या भारतातील मधमाशांच्या 5 विविध प्रजातींना रेस्क्यू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, ज्यासाठी विविध नवीन तंत्रज्ञानाचा वापर ते करतात. आजपर्यंत त्यांनी 17,000 पेक्षा जास्त मधमाशांची पोळी वाचवली आहे. त्यांच्या पेस्ट टू पेट या उपक्रमामार्फत या मधमाशांना ते पुन्हा शेतामध्ये पॉलिनेशनसाठी सोडतात. याशिवाय मधमाशांना पोळी बांधता यावी यासाठी त्यांनी पुण्यात 5,000 झाडं लावली आहेत आणि बांबूचे बी होम्स देखील ते इन्स्टॉल करत आहेत. आज जगातील 30% मधमाशा या धोक्यात आहेत, ज्यामुळे शेतीवर याचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे भविष्यात जर शेती टिकून राहायची असेल तर आज मधमाशांना वाचवणं गरजेचं आहे. जर तुमच्याही घराच्या आसपास मधमाशांचे पोळे असल्यास त्यांना मारण्याऐवजी अमित गोडसेंच्या मदतीने त्यांचं पुनर्वसन तुम्ही करू शकता. यासाठी त्यांना या ईमेलवर संपर्क साधावा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला.